प्रेज द लॉर्ड. आज आपण देवाच्या वचनातून काही गोष्टी शिकणार आहोत आणि ते आहे की देवाच्या सेवकाशी भांडण्याचे परिणाम काय होतात. प्रियानो, बऱ्याचदा असं होतं की कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतं आणि आपण जाऊन देवाच्या सेवकाला भांडतो. पवित्र शास्त्र स्तोत्रसंहिता 105:15 मध्ये सांगतं की माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका, माझ्या संदेष्ट्यांना हानी पोहोचू नका. प्रियानो, देवाचा सेवक म्हणजे देवाने निवडलेली व्यक्ती, अभिषिक्त केलेली आणि त्याच्या कार्यासाठी समर्पित केलेली व्यक्ती. उदाहरणार्थ पाळक असेल, सुवार्थिक असेल, बिशप असेल किंवा मग अजून एल्डर्स आहेत, डिकन्स आहेत. देवाच्या सेवकाशी भांडणे म्हणजे खरं तर देवाशीच भांडणे आहे. कारण की ते देवाच्या अधिकाराचे आणि त्याच्या मिशनचे, त्याच्या कार्याचे प्रतिनिधित्व करतात. प्रियानो, देव आपल्या सेवकाचे रक्षण करतो. पवित्र शास्त्र निर्गम 14:14 मध्ये सांगतं की परमेश्वर तुमच्यासाठी लढेल आणि तुम्हाला फक्त शांत राहायचे. देव आपल्याला निवडलेल्या सेवकाबद्दल खूप काळजी घेतो. उदाहरणार्थ मोशे, जिथे मरियम आणि अहरोन यांना त्याचा विरोध केल्यामुळे परिणाम भोगावे लागले, जे आपल्याला गणना 12 अध्याय 1 ते 15 वचनात पाहायला मिळतात. आणि अलिशा, दुसरे राजे 2 अध्याय 23 आणि 24 मध्ये, जिथे तरुणांनी अलिशा संदेष्टाची थट्टा केल्यामुळे त्यांना दैवी शिक्षा झाली. प्रियानो, देवाच्या अभिषिक्ताचा विरोध करणे म्हणजे देवाचे लक्ष वेधणे, ज्यामुळे दैवी सुधारणा किंवा न्याय होऊ शकतो. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की आपल्या कृती देवाच्या इच्छेसोबत त्याचा मेळ होतोय का, याचा आपण विचार केला पाहिजे. प्रियानो, विरोधाचे आध्यात्मिक परिणाम देखील होतात. कारण की पवित्र शास्त्र सांगतं रोम 13:2 मध्ये की जो कोणी अधिकाऱ्याचा विरोध करतो तो देवाने नेमलेल्यांचा विरोध करतो आणि जे विरोध करतात त्यांना न्याय मिळेल. प्रियानो, देवाच्या सेवकाशी भांडल्याने आध्यात्मिक परिणाम होऊ शकतात, जसे की शांती गमावणे, देवाशी नाते तुटणे किंवा मग दैवी शिस्त, जी आपल्याला इब्रिकरासपत्र 12 अध्याय 6 वचनात पाहायला मिळते. प्रियानो, दावीद जो देवाच्या मनाप्रमाणे होता, त्याचा शौलाने छळ केला आणि त्याच्यामुळे शौलाचं पतन झालं, जे आपल्याला 1 शमूएल 18 ते 31 अध्यायामध्ये पाहायला मिळतं. म्हणून प्रियानो, तुमचे हृदय तपासा. तुम्ही अभिमान, मत्सर किंवा गैरसमजातून देवाच्या कार्याचा जर विरोध करत आहात का, तर मग तुम्ही आशीर्वाद गमावताय आणि ते तुमच्यामध्ये एक सामाजिक कलह होऊ शकतो. गलती 6 अध्याय 7 वचनामध्ये देवाचं वचन आपल्याला सांगतं की फसू नका, देवाची थट्टा होत नाही, कारण जो कोणी जे काही पेरतो तोच ते कापतो. प्रियानो, देवाच्या सेवकाचा विरोध केल्याने आशीर्वाद गमावण्याची शक्यता असते, कारण तुम्ही त्याच्याद्वारे म्हणजे देवाच्या सेवकाद्वारे होणारे देवाचे कार्य अडवता. यामुळे कुटुंब, मंडळी किंवा